कारण परिस्थिती आवाक्या बाहेरची होती आणि रुग्ण जास्त वाढत होते आणि त्यावेळेला विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणं हे फार गरजेचं होतं. आणि जसं आता आपण म्हणत होतो त्या पद्धतीने मार्गदर्शक सूचना मिळाल्या त्या पद्धतीने आपण सगळ्या फॉलो केला आणि मूल्यमापन केलं. पण त्याच कालावधीमध्ये 2020 साली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी अभ्यासक्रम नवीन सुरू करण्याचं धोरण सुरू झालं आणि त्याच वेळेला NCERT असं विचार केला की या अगोदरच्या ज्या पिढ्या आहेत किंवा अगोदरचे विद्यार्थी आहेत त्यांचं मूल्यमापन व्यवस्थित पद्धतीने झालेलं नाही किंवा त्यामध्ये अस्तित्व आहे म्हणजे थोडंसं अनियंत्रित आहे, तर त्यामध्ये मूल्यमापन ही चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, सुयोग्य पद्धतीने व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी काही मार्गदर्शक सूचना केल्या. त्यामध्ये 3 निकष त्यांनी वापरले. एक अध्ययनासाठी मूल्यमापन म्हणजे असेसमेंट फॉर लर्निंग, त्यानंतर दुसरं आहे अध्ययन हेच मूल्यमापन असेसमेंट ॲज लर्निंग आणि अध्ययनाचे मूल्यमापन म्हणजे असेसमेंट ऑफ लर्निंग. त्यामध्ये त्यांनी 3 विभागामध्ये त्यांच्या मार्गदर्शक सूचना केल्या. ते पहिलं आहे 2.1 अध्ययनासाठी मूल्यमापन असेसमेंट फॉर लर्निंग म्हणजे शिकणे ही जी प्रक्रिया आहे ही शिकणे ही प्रक्रिया आणि मूल्यमापन करणे ही प्रक्रिया अविभाज्य आहे. म्हणजे ते शिकल्यानंतर मुलगा शिकल्यानंतर विद्यार्थी शिकल्यानंतर त्याचं मूल्यमापन करणं हे गरजेचं असतं, क्रमप्राप्त आहे. पण ते करत असताना त्यांच्या काही रुची असतील, कौशल्य असतील, दृष्टिकोन असेल, प्रेरणा असेल याचं सुद्धा मूल्यमापन होणं गरजेचं आहे असं या असेसमेंट ऑफ लर्निंग यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. नंबर 2 आहे अध्ययन हेच मूल्यमापन आहे असेसमेंट ॲज लर्निंग. त्यामध्ये असं सांगितलंय की विद्यार्थ्यांच्या कार्यक्षमता मूल्यमापन करत असताना विद्यार्थ्यांच्या काही कार्यक्षमता असतात ऑलरेडी त्यांच्यामध्ये आणि त्या कार्यक्षमता होत असताना विकसित होत असताना शिकण्याच्या त्याच्या अडचणी सुद्धा निर्माण होतात आणि त्यावर आपण जर विचार केला शिक्षक म्हणून तर त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या जो विकसन आहे किंवा प्रगती आहे मूल्यमापन करण्याची जी क्षमता आहे किंवा मूल्यमापन करणं ही जी गोष्ट आहे ही सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे त्या मूल्यमापनाच्या पद्धतीतून त्या विद्यार्थ्यांच्या प्रेरणा मिळतात आणि आत्मविश्वास वाढतो जेणेकरून त्या म्हणजे विद्यार्थी कोणत्या परिस्थितीतून शिकतो ही ज्या वेळेला शिक्षकाच्या मनामध्ये निर्माण होतं किंवा तो त्या पद्धतीने विचार करतो त्यावेळेला त्याला आउटपुट म्हणून विद्यार्थ्यांची जेव्हा विकसित होत असते किंवा प्रगती होत असते मूल्यमापन होत असतं त्यावेळेला त्याला प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळतो. नंबर 3 अध्ययनाचे मूल्यमापन अध्ययनाच्या विशिष्ट टप्प्यावर ठराविक कालावधीनं अध्ययन निष्पत्ती यामध्ये एकत्रित मूल्यमापन होत असते. यामध्ये त्यांनी अभ्यासक्रमाची क्षेत्र त्याचबरोबर अध्ययन निष्पत्ती आणि त्यांच्यामध्ये असणारे अभिरुची कौशल्य हे कितपत प्राप्त झालेले आहेत. जसं की आता आपण जे मूल्यमापन करत असतो म्हणजे ही जी तिसरी प्रक्रिया आहे ही आता आपण करत असतो म्हणजे अध्यापन झालं त्याचं अध्ययन निष्पत्ती ही किती प्राप्त झालेली मूल्यमापनाच्या प्रक्रियेतून आपल्याला कळत असतं. तर त्यांचं NCERT म्हणणं असं आहे की हँड्स अँड ऑन माइंड ऑन म्हणजे विद्यार्थी हा दोन्ही पद्धतीने शिकत असतो. एकतर आपण शिकवतो म्हणून शिकतो आणि विद्यार्थी स्वतःही शिकू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी म्हटलंय की ही जी मानसिक प्रक्रिया आहे ज्या वेळेला तो स्वतःच्या मानसिकतेतून एखादी गोष्ट शिकतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये जास्त चिरकाल ते राहू शकतं म्हणजे स्मरणात जास्त राहील. तर त्यासाठी त्यांनी उदाहरण मस्त छानपैकी दिलेलं आहे की बेरजेचं उदाहरण समजा गणितामधलं घ्यायचं असेल तर त्याला 4 अधिक 4 8 हे होतात. हे जर आपण नुसतं फळ्याबद्दल शिकवलं तर त्याच्या मनामध्ये एवढं ठसणार नाही. पण त्याला जर ठोकळे दिले म्हणजे आपण शैक्षणिक संस्थेचा वापर केला आणि केवळ फक्त त्याला शिकवण्यासाठी नाही तर असे अजून विद्यार्थी जर घेतले म्हणजे 16 ठोकळे घेतले आणि 4 अधिक 4 जर केले 4 गटांमध्ये किंवा 2 गटांमध्ये तर ते अधिक प्रभावी ठरतं. म्हणजे अध्ययन ही मानसिक प्रक्रिया आहे असं यातून म्हटलेलं आहे.